तारीख होती 14 नोव्हेंबर 2025ची. साधारणतः सायंकाळचे 10:30 वाजलेले होते. प्रियंका नावाची एक 28 वर्षांची महिला तिच्या पतीला म्हणते की मी जरा बाथरूमला जाऊन येत. आता पती तिला नकार देत नाही. पती म्हणतो की ठीक आहे जा, पण पुढे बघून जा. इचुकाट्याचं कसं आहे जरा लक्ष ठेव. आता या ठिकाणी हे जे दोघं होते पती पत्नी ऊस तोडण्यासाठी मुकदमाच्या हाताखाली कामाला आलेले होते. ते सध्याला ऊसाच्या फडामध्ये राहिला होते. कोपटामधून ती महिला बाहेर निघाली प्रियंका आणि बाथरूमला गेली. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला. परत न आल्यामुळे तिच्या पतीने तिला शोधायला चालू केलं. त्याच्या मनामध्ये आशंका होती की तिच्यासोबत काय वाईट झालं, इचुकाटा कुठं असेल, त्याच्यामुळे तिला काय झालं का. आता हे सगळं बघत बघत तो पुढे गेला. तो काही वेळानंतर ट्रॅक्टरच्या कडेला पोहोचला. त्या ठिकाणी बघतो तर काय, त्याची पत्नी बिना कापड्याची तिथं पडलेली आहे आणि त्याचा मुकदम तिच्या पत्नीवरती चढत आहे. आता हे सगळं बघून त्याला राहावलं नाही. तो त्या ठिकाणी गेला आणि पत्नीला विचारू लागला, ही तुझं आहे काय बाथरूमला जाणं? इथं बाथरूम करायचं सोडून तू हे सगळं धंदा करत बसली काय? त्याच्यानंतर जे घडलं ते खूप भयानक होतं. पूर्ण घटनेचा तपशील सांगतो आणि कुठून सुरुवात झाली हे पण सांगतो, लगेच सांगतो. चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी काय नाही मी तुम्हाला म्हणत. चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, 12 मार्च 2025ची ती तारीख होती. या दिवशी प्रियंका तिच्या घरी बसलेली होती. त्यावेळेला तिचे वडील आले आणि म्हणले, प्रियंका तुझं वय लय झालंय, 25-26 झालंय. एवढे दिवस झालं तू भरपूर पोरांना नकार देते. तुझं लग्न करायचं आहे. कधीपर्यंत तू अशी राहणार आहे? किती दिवस आमच्या घरी बोज बनून राहणार आहे? एक तर आमच्याकडे पैसा नाही आणि तू अशी राहते. एक काम कर, एक तर लग्न कर, नसेल तर तू आम्हाला सोडून जा. गावामध्ये आमची बदनामी होत आहे. आता प्रियंकाचा पण वय होत चाललेलं होतं. तिच्याही मनामधल्या इच्छा होत्या ज्या की अजूनपर्यंत पूर्ण झालेल्या नव्हत्या. त्यामुळे प्रियंका तिच्या वडिलांना म्हणते की ठीक आहे, इथून पुढे तुम्ही ज्या पण पोराचं स्थळ माझ्यासाठी आणचं आहे त्या पोरासोबत मी लग्न करून टाकेन, न काही विचार करता. आता या ठिकाणी तिचा बाप तिला होकार देतो आणि स्थळ बघायला चालू करतो. तो एक शेवटचं ट्राय करायचं होतं, कारण त्याला माहिती होतं की पोरगी हेही रिजेक्ट करेल आणि घरी बसेल. पण ते नशीब म्हणतात ना, नशीब उठून बसलं की लग्न होतं. तेच झालं प्रियंकासोबत. अभिजित नावाचा एक 27 वर्षांचा तरुण, गरीब परिस्थिती होती. त्याचे आई वडील होते, बहीण होती, तिघा चौघांचं कुटुंब होतं. त्यावेळेला अभिजितचं स्थळ आलं. प्रियंकाच्या वडिलांनी त्याला घरी आणलं, घरी दाखवलं, सगळी परिस्थिती त्याला माहीत झाली. तोही त्यांना म्हणला की आमचीही परिस्थिती काय अशी मोठी नाही अंबानीसारखी, पण हां आम्ही ठीकठाक कमवून खातोय, थोडंफार काम करतो, पण तुमच्या पुरीला आम्ही चांगल्या प्रकारे ठेवीन. त्यांच्याकडून आश्वासन असं भेटल्यानंतर ते त्याला होकार देतात. प्रियंका आणि अभिजितचं लग्न लावून देत. आता असेच भरपूर दिवस गेले. प्रियंका आणि अभिजित दोघंही भरपूर दिवस शरीर सुखाचा आनंद घेतात. नवीन लग्न झाल्यानंतर साधारणतः 2-3 महिने तरी कोणी डिस्टर्ब करत नाही नवीन नवरा नवरीला. म्हणतात की करते ते करू द्या. पण हळूहळू आता घरचे पण डिवसायला लागले की काय बसून खातोय, कामाला जा, कुठं तर जा, काम कर, बायको आणली तुझी, आता तिला जगवायचं कसं. त्यावेळेला त्याला राग येऊ लागला आणि म्हणला की हे तुमचं रोजचंच आहे. तुम्ही अगोदर मला लग्नासाठी तयार केलं आणि आता तुम्ही मला हे ताणं मारतायत. त्यावेळेला तो त्याच्या बापासोबत वाद करतो आणि घरातून बाजूला निघतो. आता बाजूला तर निघाला, पण त्याच्यापाशी पैसे तर पाहिजे की. कुठल्या ह्या मित्राकडून उधार घे थोडेफार, त्या मित्राकडून उधार घे थोडेफार, सासरवाडीतून थोडेफार पैसे आण. असं करत करत त्याने 5-6 महिने घालवले. दुसरीकडे ही जी प्रियंका आहे गर्भवती राहिली. आता गर्भवती असलेल्या अवस्थेत ती काही करू शकत नव्हती. सगळं जे काय आहे ते या अभिजितलाच करावं लागत होतं. तो करत पण होता, त्याला काही अडचण नव्हती. पण मित्रांनो, त्यांच्यावरती काळाने घात घातला. काही दिवसानंतर प्रियंका पाय घसरून पडली आणि त्या ठिकाणी तिला न जन्मलेल्या मुलाला गमवावं लागलं. अशा प्रकारे हे दोघं आता दुःखामध्ये गेले. काही दिवस नातेवाईकांनी येऊन त्यांना सहानुभूती दिली, पण काही करू शकत नव्हते. आता ज्या वेळेला ही प्रियंका पडली होती त्यावेळेला तिला दवाखान्यात न्यावं लागलं. त्याच्यासाठी साधारणतः 70 ते 80 हजार रुपये खर्च झाला होता. भरपूर नातेवाईकांनी मदत केली, पण आता त्यांचे कधी ना कधी पैसे तर द्यावंच लागणार होते ना. त्याच्यासाठी हा अभिजित कष्ट करू लागला, मेहनत करू लागला. गावामध्ये जायचा, पण गावामध्ये कसं होतं की रोज काम केले की पैसे यायचं. ते पैसे कधी घर खर्चासाठी जायचं, तर कधी त्या प्रियंकाच्या दवाखान्यामध्ये जायचं. काय वाचत नव्हतं. दुसरीकडे नातेवाईकांनी तगादा लावला होता की तुम्ही पैसे कधी देताय. आता या सगळ्या गोष्टीला सामोरे जायसाठी अभिजितकडे काहीच प्लॅन नव्हता. तेव्हा त्याला एका मित्राचा कॉल येतो आणि म्हणतो की काय चाललंय अभिजित. त्यावेळेला अभिजित त्याची पूर्ण परिस्थिती सांगतो. मित्र म्हणला एवढंच ना, एक काम कर ना, मी सध्याला ऊस तोडणीसाठी आलेलो एका मुकदमासोबत, त्याच्याकडून उचल घे, माझ्यासोबत कामाला ये आणि या ठिकाणी तुझं पैसे पण फिटून जातील. त्या अभिजितला बरं वाटलं. अभिजित म्हणला की हो बरोबर आहे, एकदम पैसे भेटतात. त्याने त्या मित्राला म्हणला की
ठीक आहे, तुझ्या मुकदमाशी एकदा भेट घालून. त्याच्या त्या मित्राने संतोष नावाच्या मुकदमासोबत त्याची भेट घालून दिली. त्या ठिकाणी त्याने 70,000 रुपयाची उचल घेतली आणि नातेवाईकांचे पैसे फेडून टाकले. आणि त्या वर्षी त्याने सीझन केला. निम्मा सीझन राहिलेला होता, तेवढ्यात त्याचे 30-40,000 रुपये फिटले. राहिलेले 20-25-30,000 रुपये तो म्हणला पुढच्या सीझनमध्ये फेडतो. मुकदमलाही काही अडचण नव्हती, तो त्याला होकार देतो. पुन्हा गावाकडे आला. गावाकडे आल्यानंतर त्याने त्या ठिकाणी रोजची मजुरी करायला चालू केली. त्याची पत्नी आता हळूहळू नीट होत होती, पण तिच्या मनामध्ये राहून राहून एक इच्छा होती की आपलं एक मूल गेलं, आपल्याला अजून एखादं मूल पाहिजे. पण त्यावेळेला अभिजित म्हणलं की आता हे शक्य नाही, पहिलं तर आपल्या घरची परिस्थिती सुधरू, त्याच्यानंतर जे काय करायचं ते करू. त्याची पत्नी त्याला होकार देते. आता तीही घरी बसून काय करणार होती, यामुळे त्याची पत्नी पण त्याला काम करण्यासाठी मदत करू लागते. त्यावेळेला प्रियंका अभिजितला म्हणते की हे बघा, तुम्ही काम करताय बरोबर आहे का, तुम्ही एकटे काम करताय, पैसे थोडे येतात, आपण दोघांनी मिळून काम केलं तर भरपूर पैसा येईल आणि आपल्याला जी काय त्या मुकदमाची उचल राहिलेली ती फेडता येईल. आता हे सगळं ऐकल्यानंतर तो म्हणला बरोबर आहे, तो पण कामाला चल. आता हे दोघं गावातल्याच भरपूर मोठ्या शेतकऱ्यांच्या तिथं कामाला जाऊ लागले, पगार येऊ लागले. हळूहळू पैसे जमा होत होते. पैसे जमा होत होते म्हटल्यानंतर या अभिजितनं लोकांचे पैसे देऊन टाकायचे का नाही, त्यानं तसं केलं नाही. तर याला वाईट व्यसन लागलं, याला दारूचा नाद लागला. मित्रांसोबत फिरून गावातले जे बेवडे मित्र होते त्यांच्यासोबत फिरायचा, दारू प्यायचा, आलेले सगळे पैसे त्यात गुंतवून टाकायचा. तेल बी गेलं, तूप बी गेलं, हाती राहिलं दुपाटणं, असं त्याचा विषय झाला. त्याच्याकडे आता पैसा राहिला नाही. बघत बघत 1 वर्ष गेलं. दुसरीकडे तो मुकदम त्याला कॉल करत होता आणि म्हणत होता की अभिजित, पैसे तर दे, नसेल तर ऊस तोडणीसाठी तरी ये. आता त्यावेळेला नशेच्या अवस्थेत असलेला अभिजित घरी बसून होता. म्हणला की मुकदम मी पुढच्या वेळेला तुमच्यासोबत कामाला येईल. मुकदम म्हणला 1 महिन्यात काम चालू होणार आहे, पटकन येत असला तरी ये, पण हां जोडीनं कोणाला तर घेऊन ये, दोघांची जोडी बनवायची, नाहीतर असं कोण तुझ्यासोबत काम करणार नाही. त्या ठिकाणी तो होकार देतो. भरपूर वेळेला कोणाला विचारतो, या मित्राला त्या मित्राला, तू येतो का येतो का, कोणी त्याला होकार देत नाही. त्याची दारू पिण्याची वाईट अवस्था त्यांना माहिती होती. शेवटी त्याची बायको प्रियंका म्हणते की मी येते ना तुमच्यासोबत, म्हणजे कसं आपण दोघं जोडीनं काम करू आणि त्या ठिकाणी चांगले पैसे कमवू, त्या मुकदमाचे पण पैसे फेडू, आपल्याला काय थोडेफार येतील, ते आपण आयुष्य चांगलं जगेल, त्यामुळं आपलं आयुष्य चांगलं सुरळीत चालायला लागेल. आता अभिजित त्याच्या पत्नीचं हे बोलणं ऐकतो, तिला होकार देतो आणि त्या मुकदमला कॉल करतो, माझी पत्नी आणि मी येणार आहे. मुकदम पण त्याला होकार देतो आणि म्हणतो की ठीक आहे, काम चालू व्हायच्या पुढे मी तुम्हाला कॉल करतो. 15-20 दिवस गेल्यानंतर मुकदमानं कॉल केला. संतोष नावाचा तो मुकदम त्याला म्हणतो की अभिजित, तू पुढच्या 2-4 दिवसात तुझी बॅग वगैरे भरून तयार, आम्ही तुला न्यायला येतो. मुकदमाला होकार देऊन हा संतोष त्याच्या पत्नीला तयार करतो. सगळ्या नातेवाईकांना सांगतो की आम्ही कामाला चाललोय, तर आम्हाला काय डिस्टर्ब करू नका. त्या ठिकाणी ते होकार देते. 2-3 दिवसानं मुकदम येतो. संतोष बघतो पहिल्यांदा. त्यावेळेला संतोष बघतो की या अभिजित सोबत तर त्याची पत्नी आहे आणि हे दिसायला अतिशय सुंदर आहे, मादक शरीराची आहे. त्या ठिकाणी हा जो मुकदम आहे तो तिला निहाळतच बसतो. काही मिनिटं गेल्यानंतर तो अभिजितला म्हणतो की अभिजित चल बस गाडीवरती. दोघांना गाडीवरती बसवतो आणि त्याच्या कामाच्या ठिकाणी घेऊन जातो. कामाच्या ठिकाणी गेल्यानंतर हा संतोष अभिजितला समजावून सांगतो की हे बघ, तू नशा करायला शिकला हे मला समजलंय, अजिबात नशा करायची नाही कामावरती, कोणाला त्रास द्यायचा नाही, काम चांगल्या प्रकारे करायचा, पैसा टायमाच्या टायमाला भेटत राहील, पहिली माझी 30,000 रुपये उचल आहे ती फेडून द्यायची. अभिजित त्याला होकार देतो आणि तो कामाला सुरुवात करतो. त्याची पत्नी, अभिजित आणि त्या टोळीमध्ये अजून एक 2-4 जोडपी होती, अशी मिळून एक ट्रॅक्टर भरायला चालू करायचे. मुकदम पण त्यांच्यासोबत काम करायला असायचा. आता मुकदम सोबत आहे म्हटल्यानंतर त्या ठिकाणची काही लोक त्याला लाडीगोडी लावणार, पैसा काढून घेणार किंवा काम कमी करावं लागावं म्हणून त्याच्यासोबत मैत्री करणार. आता हेच बघितलं त्या प्रियंकाने की कशा टोळीतल्या बाया या मुकदमाच्या खाली झोपतेत आणि काम कमी करायला लागते त्यांना. आता तिच्या डोक्यात बसलं होतं की हा मुकदम एखाद्या महिलेच्या मागे लागला की तिचा आयुष्य तर सुधरूनच जाईल. तसा संतोष पण दिसायला बरा होता, पैसेवाला होता, त्यामुळे या प्रियंकाच्या मनात याच्याबद्दल विचार येऊ लागले. दुसरीकडे हा जो संतोष होता मुकदम, त्याच्याही मनात असे विचार होतेच. त्यामुळे या दोघांचे विचार जुळत जुळत आले आणि दोघांचेही संबंध जुळले. दोघांचे संबंध जुळल्यानंतर मग काय, दे दणका दे दणका दे दणका, कुठं टायलीत कुठं उसात, कधी कोण नसलं की कोपाड्यात, असं करत 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 दोघांनी भरपूर दिवस घालवले.
7-8 महिन्याचा सीझन असतो, यामध्ये 2-3 महिने तर यांनी असेच घालवले आहे. त्यामुळं काय व्हायला लागलं की टोळीतल्या दुसऱ्या ज्या बाया आहेत त्यांना हे सहन होईना, कारण त्या दिसायला एवढ्या सुंदर नव्हत्या जेवढे की संतोषला पाहिजे होतं. पण संतोषचं लक्ष त्यांच्यावरून उडून या प्रियंकावरती आलं होतं, त्यामुळे त्या तिच्यावरती जळू लागल्या. त्यामुळे या महिलांनी या टोळीमध्ये अशी बातमी पसरवली की ही प्रियंका त्या संतोषसोबत कायम असते, त्याच्यासोबतच झोपते. आता हे तर खरंच होतं, पण हे काय प्रियंकाला पटलं नाही. त्यामुळे प्रियंका त्या मुकदमापाशी तक्रार करते. मुकदम सगळ्या बायांना समजावून सांगतो, तुम्ही जर कालवा करत असाल पटकन पैसे द्यायचं आणि हलायचं इथनं, माझी जेवढी काय उचल घेतलेले. आता बाया पैशाचं नाव काढल्यानंतर शांत बसले, पण राहून राहून त्या महिला कुजबूज करतच होत्या. हीच कुजबूज त्या अभिजितच्या कानावरती पडली. अभिजितलाही जाणवत होती ही सगळा बदल, पण तो काय बोलू शकत नव्हता. त्याला हा मुकदम दारू द्यायचा, नशा करायला लावायचा आणि त्याला शांत करायचा, पैसे द्यायचा. उचल आणि पहिल्यापासून उचल होतीच. आता हळूहळू या अभिजितचा संशय यांच्यावरती बळावला. त्याचं कारण होतं, हा जो संतोष मुकदम आहे ना, ट्रॅक्टरसोबत कारखान्यावरती या अभिजितला पाठवायचा, वरून पैसे द्यायचा, दारू प्यायला लावायचा. त्याला वाटायचं की त्या मुकदमाला वाटायचं की हा गेला की याच्या पत्नीसोबत मी झोपायला मोकळाच आहे. दुसरीकडे अभिजित दिवसभर रानामध्ये काम करून थकलेला, पूर्ण शरीर थकून गेलेलं आणि नशेमध्ये असल्यामुळे त्याचं शरीर काय काम करत नव्हतं, तर तो त्याच्या पत्नीला काय खुश करू शकत नव्हता. त्यामुळे त्याची पत्नी प्रियंका पण या संतोषच्या जीवावरती उड्या मारत होती. त्या ठिकाणी अभिजित नसला तर त्याच्या अंगावरती पण उड्या मारायची. या दोघांचा हा वासनेचा खेळ एवढा वाढला होता की तिथं असलेल्या भरपूर लोकांनी यांना नको त्या अवस्थेत पाहिलं होतं. पण या दोघांनी लाज सोडून दिलेली होती. ना लाज ना शरम, या दोघांनी फक्त वासनेचा खेळ खेळायला सुरुवात केली. आता या ठिकाणी ही सगळी घटना अभिजितला समजली. त्यावेळेला अभिजित आता या सगळ्या गोष्टीचा भांडाफोड करायला तयारच झाला होता. म्हणला की ही एकदा सापडू देच मला, नंतर मी जे करतो ते अजूनपर्यंत कोणी केलं नसेल. आता तो स्वतःशी निर्धार करतो की पत्नीला तर सोडत नाही मी, भले त्या मुकदमाला सोडलं पण पत्नीला काय सोडत नाही. जसं की मी तुम्हाला सांगितलं, नोव्हेंबरचा तो महिना होता, रात्रीचे 10:30 वाजले होते. प्रियंका पतीला म्हणते की बाथरूमला जाते. त्याला माहिती होतं की बाथरूमला काय नाही, कुठं चालली मला माहिती आहे, पण तो तिला जाऊ देतो. म्हणला की एवढे दिवस केलं हिनं, आजचे दिवस बी करू दे. तो तिला पाठवतो. दुसरीकडे ती मुकदमपाशी जाते. मुकदमनं तिला आधीच सांगितलं होतं की या ठिकाणी ये. आता त्या ठिकाणी गेल्यानंतर ही महिला साडी वगैरे काढते, पूर्ण नग्न अवस्थेत वाचरोटावरती साडी हातरून, चादर हातरून झोपते. तिकडं मुकदम पूर्ण कापडं काढून तिच्यावरती चढायला लागतो. अर्धा तास झाले यांचा हा वासनेचा खेळ चालू होता. त्या ठिकाणी अभिजित आला. अभिजितने या दोघांना रंगेहात पकडलं, मोबाईलमध्ये फोटो वगैरे काढले आणि त्याच्या पत्नीला मारायला लागला. आता तिला मारताना बघून तिथल्या असलेल्या टोळीतल्या लोकांनी त्याला थांबवायचा प्रयत्न केला. तो म्हणला की तुम्ही कुणी आमच्यामध्ये आडवं येऊ नका. त्याने त्याच्या पत्नीला साडी घालायला लावली आणि पोलीस स्टेशनला घेऊन चालला. पोलीस स्टेशनला जात असतानाच मागून मुकदम ट्रॅक्टर घेऊन निघाला. या मुकदमाने काही वेळात, अर्धा 1 तासानंतर बातमी आली की हा जो अभिजित आहे त्याच्यावरती कुणीतरी ट्रॅक्टर घातला आहे आणि त्याची पत्नी ती फरार आहे. आता त्या ठिकाणी पोलीस वगैरे जमा झाले. पोलिसांनी चौकशी चालू केली. फडमालकाच्या घरापर्यंत ही घटना आली. फडमालक म्हणला की ही टोळी इथं आहे, त्यांना विचारा काय असेल ते. त्या ठिकाणी विचारपूस चालू केली. त्यावेळेला घडलेली घटना सांगितली की संतोष, मुकदम आणि या अभिजितची पत्नी प्रियंका यांच्यामध्ये संबंध होते आणि तेच काही वेळापूर्वी अभिजितनं बघितले होते. त्याची तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये चालले होते. त्यावेळेला तो मुकदम ट्रॅक्टर घेऊन गेला होता. आता पुढे काय झालं आम्हाला माहीत नाही. आता पोलिसांच्या पूर्ण घटना लक्षात आली होती. पोलीस आता संतोषला आणि अभिजितच्या पत्नीला शोधायला चालू करतात. दोघं काही अंतरावरती टोल नाक्यावरती सापडतात. पोलीस त्याला अटक करतात, पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येतात, विचारायला चालू करतात. तर त्यांना समजतं की हा जो संतोष आहे मागून ट्रॅक्टर घेऊन गेला, त्याने फोन केला प्रियंकाला. प्रियंकाने या अभिजितला रस्त्यात थांबवलं, म्हणली की आपण बोलणं करू. तो थांबेना. ती म्हणली की मला मुतायचं आहे. त्यावेळेला तोही तरी थांबना. ती लागली तिथं मुतायला तिच्या साडीतच. ती पाणी अंगावरती गेलेलं बघून त्या अभिजितनं त्या ठिकाणी गाडी थांबवली आणि तिला साईडला मुतायला लावलं. तोपर्यंत या मुकदमानं ट्रॅक्टर अंगावरती घातला आणि त्याला संपवलं. त्यावेळेला हे दोघं गाडी घेऊन पळून गेले त्या ठिकाणी. पण काही अंतरावरती 2-3 तासांनी पोलिसांनी त्यांना पकडलं टोल नाक्यावरती. तर पूर्ण ही घटना अशी घडली. आता यातून बोध घेण्यासारखी काय गोष्ट आहे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला याच्यातून काय शिकाय मिळलं काय आहे. आता विषय गळा बसलेला आहे, त्यामुळे तुम्हाला जर आवाज खराब येत असेल, पण जाऊ द्या, घ्या समजून. रोज व्हिडिओ रेकॉर्ड करायचे, ते एक दिवस सुट्टी नाही, त्याच्यामुळे होतंच असं. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.